Hello, good morning. It's a fine morning, and I hope you all are ready prepared. नमस्कार. ही एक छानशी सकाळ, आपल्या जीवनातला अतिशय महत्त्वाचा क्षण. आजपासून आपण 12वीचे पेपर द्यायला सुरू करतोय. आपण सर्वांनी खूप सारा अभ्यास केला आहे. यापेक्षा फार महत्त्वाचं आहे की आता जेवढा झाला आहे, जसा झाला अभ्यास तसा आत्मविश्वासाने, न घाबरता, न डगमगता परीक्षेमध्ये लिहिणे. परीक्षेला जाण्यापूर्वी आज मी 12वीच्या पेपरचा हा शेवटचा व्हिडिओ. याच्यामध्ये मी टाईम मॅनेजमेंट कसं करावं, पेपर कशा पद्धतीने लिहावा, व याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट काय की पेपरला तिथं हॉलमध्ये गेल्यावर किंवा जाण्यापूर्वी काय काय गोष्टी करणं आवश्यक आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, तुमच्या बॅगमध्ये वॉटर बॅग, 1-2-3 पेन, पेन्सिल, पट्टी, हॉल तिकीट, ID कार्ड, आणि तुम्ही सिव्हिल ड्रेसवर गेलं तरी चालतंय. तिथं मोबाईल अलाउड असणार नाही, सो मोबाईल घेऊन जाऊ नका, किंवा गेलं तरी परत रिटर्न जे कोणी येणार आहे त्यांच्याकडे द्या. त्याशिवाय पेपरला जाण्यापूर्वी 1 तास आधी सेंटरवर व्हिजिट करा. आज पहिला पेपर आहे, थोडंसं अंदाज यायला वेळ होतो, सो 1 तासापेक्षा सुद्धा थोडंसं लवकर गेलं तरी चालेल, काही हरकत नाही. रिपोर्ट बिफोर अन आवर. त्यानंतर परीक्षा हॉलमध्ये बसल्यानंतर आपल्या आजूबाजूला, आपल्या बेंच खाली, इकडं तिकडं काही जर अनवॉन्टेड चीट्स पडलेल्या असतील तर त्या नक्की उचलून टाका, सुपरवायझरच्या लक्षात आणून द्या, जेणेकरून नंतर ते तुमच्यावर येणार नाही. त्यानंतर परीक्षेला जाण्यापूर्वी आईवडिलांचा आशीर्वाद घ्या, देवासमोर हात जोडा आणि कॉन्फिडन्सने जा. काही होणार नाही, पेपर अतिशय सोपा असणार आहे. यू बिलीव्ह मी. तुम्ही आल्यानंतर मला कमेंट करणार आहे, सगळेजण मला कमेंट करणार आहे की पेपर कसा होता आणि माझे ॲडवाइसेस तुम्हाला किती कामाला आले. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय की डॉक्युमेंट्स वगैरे कुठले विसरू नका. आणि पेपर लिहिताना हे लक्षात घ्या की आपल्याला ABCD हे 4 सेट असतील, आणि ह्या 4ही सेटमध्ये बदल फक्त सीन पॅसेजेसमध्ये, कवितेमध्ये वगैरे असण्याची शक्यता आहे. 30% बदल असतो, 70% पेपर सेम असतो. पण ABCD हा पॅटर्न असणार आहे. तुमच्या क्वेश्चन पेपरवरच फोकस करा, इतरांच्या क्वेश्चन पेपरकडे लक्ष देऊ नका. तो BI CI D आहे याच्याकडे बिलकुल लक्ष देऊ नका. पण रायटिंग स्किल वगैरे हे सगळं तुम्हाला सेम येणार आहे. 30% बदल असतो, जसं मी म्हणालो. त्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचं काय की तुम्ही पेपर लिहिताना तुमचा टाईम कसा मॅनेज करणार. पण याच्यापूर्वी प्रत्येक प्रश्न नवीन पेजवर सुरू करायचा. आय रिपीट, प्रत्येक प्रश्न नवीन पेजवर सुरू करायचा. म्हणजे फॉर एक्झाम्पल क्वेश्चन 1A संपला की B हा दुसऱ्या पेजवरच सुरू करायचा. पेजेसमध्ये कंजूसी करायची नाही. गॉट इट? ओके, हे फार महत्त्वाचं आहे. त्यानंतर पुढचा एक महत्त्वाचा सल्ला, तुम्हाला जो प्रश्न कम्फर्टेबल वाटतो, जो नंबर महत्त्वाचा वाटतो, तो तुम्ही सोडवायला सुरुवातीला घेऊ शकता. तुम्हाला जो महत्त्वाचा वाटतो तो घ्या, काहीही प्रॉब्लेम नाही, कुठेही प्रॉब्लेम नाही. पण प्रश्न क्रमांक व्यवस्थित टाकायचा. त्यानंतर समजा तुम्हाला एखादा प्रश्न सोडवायला घेतल्यानंतर एखादा त्यातला उपप्रश्न सोडवता येत नाही, तर तो तसाच सोडून न देता, तो जर मला शेवटच्या 10-15 मिनिटात आठवला, कुठून तरी कळाला, तर लिहिता यावा म्हणून त्याचा प्रश्न क्रमांक टाकून आन्सरला ॲरो करून तेवढा स्पेस रिकामा ठेवायचा, जेणेकरून नंतरच्या 10-15 मिनिटात मला आठवला, मला कळाला, तर मला तिथे इन्स्टंटली लिहिता येईल. परत प्रश्न क्रमांक टाक, परत हे कर, असं करायचं नाही. कळालं? आता फॉर एक्झाम्पल क्वेश्चन 1B मधला ग्रामरचा 0.3 नंबर तुम्हाला येत नाही, तरी पण 0.3 आन्सर करून ठेवायचं. जेव्हा येईल, जेव्हा लक्षात येईल, तेव्हा नंतर तिथे येऊन लिहायचा. नंतर तो पाठीमागं कुठेतरी लिहायचा नाही. आता हे जे टाईम टेबल आहे ते टेंटेटिव्ह आहे. प्रत्येकाची स्पीड मागं पुढं होऊ शकते. सो तुम्ही काय करायचं की कुठं जर टाईम एक्सेस राहिला तर तो दुसऱ्या ज्या तुम्हाला डिफिकल्ट वाटणाऱ्या क्वेश्चन आहे त्याला काय करणार, तुम्ही अप्लाय करणार. ठीक आहे. आता मी हे जे तुम्हाला टेंटेटिव्ह टाईम टेबल देतो आहे त्याच्याकडे टेंटेटिव्ह म्हणून पहा आणि टार्गेट टाईमलाईन म्हणून पहा. पण याच्यामध्ये तुम्हाला एखाद्या प्रकारामध्ये जास्त वेळ लागू शकतो, तर तो वेळ तुम्हाला एखाद्या प्रकारात, मी जसं की आता स्पीच रायटिंग आहे किंवा
सेट ऑफ इंटरव्ह्यू क्वेश्चन आहे, तर इथं कुठंतरी तो टाईम तुम्हाला काय होऊ शकतो, कवर होऊ शकतो, किंवा नोट मेकिंगला, समरी मेकिंगला किंवा ग्रामरला. सो फार पॅनिक होऊ नका, फक्त ह्याला एक टाईमलाईन म्हणून वापरा आणि चेक ठेवा. आणि जर ह्याच्यापेक्षा एक्सेस व्हायला तर किती एक्सेस व्हायला आणि तो कुठं कवर होणार आहे याच्याकडेही लक्षात. चला आता मी तुमच्यासोबत शेअर करतोय टाईम मॅनेजमेंट कसं असावं. क्वेश्चन 1A 15 मिनिटे, बी 10 मिनिटे, टोटल 25 मिनिटे. क्वेश्चन 2A 15 मिनिटे, बी 10 मिनिटे, टोटल झाले 25 मिनिटे. क्वेश्चन 3A 15 मिनिटे, बी 10 मिनिटे, टोटल झाले 25 मिनिट. क्वेश्चन 4 जो कवितेचा आहे याच्यामध्ये पोएटिक क्रिएटिव्हिटी असल्यामुळं मी इथं 5 मार्क 5 मिनिटे तुम्हाला आगाऊ देतो. म्हणजे इथं क्वेश्चन 4ला पोएमला 15 मिनिटे, म्हणजे बघा 25 25 25. क्वेश्चन 1A 25, क्वेश्चन 2 25 मिनिटे, क्वेश्चन 3 25 मिनिटे आणि क्वेश्चन 4 15 मिनिटे. असे क्वेश्चन 1 to 4 म्हणजे याच्यामध्ये सीन पॅसेज, अनसीन पॅसेज आणि कविता याला मी वेळ दिलाय 90 मिनिटांचा. हा टेंटेटिव्ह आहे, एक 4-5 मिनिटे मागं पुढे होऊ शकतात, काही पॅनिक व्हायची गरज नाही. त्यानंतर पुढे येतो आपण क्वेश्चन 5ला. क्वेश्चन 5मध्ये ए आणि बी. आता क्वेश्चन 5 हा जो आहे तो आहे रॅपिड रिडिंगचा. 8 मार्काचे प्रश्न असतात इथं आणि 2-2 मार्काच्या 2 मार्काच्या 2 ॲक्टिव्हिटी इच पॅसेज खाली, म्हणजे एक 5A 4 मार्क, 5B 4 मार्क. या 4-4 मार्काच्या प्रश्नाला मी 20 मिनिटे दिलेत. म्हणजे क्वेश्चन 5Aला 10 मिनिटे, क्वेश्चन 5Bला 10 मिनिटे, असे टोटल 20 मिनिटे मी तुम्हाला काय केलं दिलेत. आता 1 ते 4चे 90 मिनिटे आणि 5चे क्वेश्चन 5चे 20 मिनिटे, असं इथं तुमचं टॅली येते 110 मिनिटांवर. किती येते? 110 मिनिटांवर. त्यानंतर आहे क्वेश्चन 6. क्वेश्चन 6मध्ये 3 उपप्रश्न असतात रायटिंग स्किलचे, ABC. प्रत्येक प्रश्न 4 मार्कासाठी असतो. सो प्रत्येक प्रश्नाला मी 10 मिनिट दिलेत. म्हणजे क्वेश्चन Aला 10 मिनिटे, क्वेश्चन Bला 10 मिनिटे, क्वेश्चन Cला 10 मिनिटे. मग असं मिळून किती झालं? 30 मिनिटे झाले. किती झाले? 30 मिनिटे. म्हणजे एकूण तुमचा जो टाईम होतोय तो होतोय 100. आता इथं हा झाला 6ला 30 मिनिटे. त्यानंतर पुढं आहे 7AB. 7A असतो इंटरव्ह्यू सेट ऑफ क्वेश्चन आणि B असतो स्पीच रायटिंग. याला पण मी 10 मिनिटे आणि याला पण मी 10 मिनिटे दिलेत. म्हणजे एकूण तुमचे मार्क किती होत आहेत बघा, 100. एकूण तुमचे मिनिट किती होत आहेत? 160. किती होत आहेत? 160. आता 160 मिनिट झाले कितीपैकी? 180 मिनिटांपैकी 3 तासापैकी. आता हे जे उरलेले 20 मिनिट आहेत, ह्या 20 मिनिटातले 10 मिनिटे तुम्ही रायटिंग स्किलला जर जरा जास्त वेळ गेला तर तुम्ही ह्या 20 मिनिटामधले 5-10 मिनिटे आणखी त्यात ॲड करू शकता. कारण हे तुम्ही शेवटी अटेम्प्ट करता आणि तुम्हाला ह्याच्यामध्ये टाईम एक 5-10 मिनिटे आणखी कन्झ्युम करता येईल. तरी पण 10 मिनिट. आता समजा तुमचं असं झालं की रायटिंग स्किलसाठी क्वेश्चन 6AB साठी मी 30 मिनिटे दिलीत आणि तुम्हाला 40 मिनिटे लागली, तर मी जी शेवटी 20 मिनिटे शिल्लक ठेवलेत त्याच्याऐवजी तुम्हाला काय होईल? 10 मिनिटे शिल्लक राहतील. आणि या 10 मिनिटांमध्ये तुम्हाला काय करायचं आहे? आपले एखाद्या प्रश्नाचं उत्तर राहिलं आहे का, कुठं रेष ओढायची राहिले आहे का, कुठं प्रश्न क्रमांक व्यवस्थित टाकायचा राहिले का. परीक्षा झाल्यावर सगळ्यात महत्त्वाचं काम काय करायचं, तर प्रश्न क्रमांक व्यवस्थित टाकलेत का बघायचं. हे झालं आपलं टाईम मॅनेजमेंट. पूर्ण टाईम मॅनेजमेंट 180 मिनिटाचं, त्यापैकी 160 मिनिटांचं मी प्लॅन दिलं आहे आणि 20 मिनिटे शिल्लक ठेवलेत. त्यातले मी म्हणालो की रायटिंग स्किलला 10-1 मिनिटे एक्स्ट्रा लागली तरी 10 मिनिटे तुम्हाला बोनसमध्ये राहतात. त्यामध्ये प्रश्न क्रमांक, राहिलेले प्रश्न, कुठं रेषा ओढायच्या, ही असली छोटी मोठी कामं तुम्ही करू शकता. विश यू ऑल द बेस्ट. पेपर चांगला द्या. माझ्यातर्फे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. मे गॉड ब्लेस यू. बी हॅपी, स्टे हॅपी. कुठलंही टेन्शन घेऊ नका, जराही पॅनिक होऊ नका. पेपर अतिशय इझी असेल. पास होण्यासाठी तुम्हाला फक्त 15 मार्काची आवश्यकता आहे. 20 मार्काचं तर ओरल असतं, तिथं 17-18 तरी मार्क दिले असले तरी 17-18 मार्कात तुम्ही पास होता. त्याच्यामुळं फार टेन्शन घेऊ नका, कारण त्या टेन्शनमुळे तुमच्या पेपरवर परिणाम होईल. त्यानंतर
आजचा पेपर झाल्यावर आपण सर्वांनी मला कमेंट नक्की करायचं आहे. कदाचित मी एक छोटासा व्हिडिओ पण टाकेन, कसा मित्रांनो कसा गेला पेपर, तुम्ही त्याच्यावर कमेंट करा. त्याचबरोबर 12वीचे पेपर पूर्ण झाल्यानंतर तुम्ही माझ्या चॅनलला परत व्हिजिट करा, स्पोकन इंग्लिश शिका, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करा. विश यू ऑल द बेस्ट. मे गॉड ब्लेस यू. थँक यू श्याम सर. फायनली दिस इज लास्ट व्हिडिओ. सायनिंग ऑफ.